दत्तावतार श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट होण्याविषयीची एक प्रसिद्ध भक्त परंपरेतील कथा. श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. त्यांच्या जन्माची किंवा प्रकट होण्याची निश्चित ऐतिहासिक नोंद उपलब्ध नसली तरी भक्त परंपरेत अनेक कथा सांगितल्या जातात. त्यांपैकी सर्वाधिक प्रचलित कथा अशी आहे की श्री नरसिंह सरस्वती यांनी लोककल्याणासाठी पुन्हा अवतार घेण्याचा संकल्प केला होता. भक्तांच्या श्रद्धेनुसार त्यांनी दीर्घकाळ नर्मदा आणि तापी नदीच्या परिसरातील कर्दळी वनामध्ये कठोर तपश्चर्या केली. अनेक वर्षांच्या साधनेनंतर ते तेजस्वी संन्यासी रूपात प्रकट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज, डोळ्यात करुणा आणि व्यक्तिमत्वात दिव्य सामर्थ्य असल्याचे वर्णन भक्त करतात. असे सांगितले जाते की त्या काळातील काही साधूंना त्यांचे दर्शन झाले. त्यांनी त्या दिव्य पुरुषाला विचारले, आपण कोण आहात? त्यावर ते शांतपणे म्हणाले, माझे कार्य अक्कलकोट येथे आहे. त्यानंतर ते महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे आले आणि तेथून त्यांच्या लोककल्याणाच्या कार्याची सुरुवात झाली. अक्कलकोटमध्ये त्यांनी अनेक भक्तांना योग्य मार्ग दाखवला, संकटात असलेल्या लोकांना धीर दिला, नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आणि श्रद्धा, संयम, सेवा व सदाचार यांचा संदेश दिला. त्यांच्या अनेक लीला आणि चमत्कार आजही भक्तांमध्ये श्रद्धेने सांगितले जातात. मात्र स्वामी समर्थ नेहमी भक्तांना कर्म करत राहण्याचा, ईश्वरावर विश्वास ठेवण्याचा आणि कधीही निराश न होण्याचा उपदेश करत असत. आजही लाखो भक्तांचा विश्वास आहे की श्री स्वामी समर्थ सूक्ष्म रूपाने आपल्या भक्तांच्या पाठीशी आहेत. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा संदेश आजही प्रत्येक भक्ताला संकटाच्या काळात धैर्य आणि आत्मविश्वास देतो. ही कथा भक्त परंपरेत प्रचलित असलेली श्रद्धा व्यक्त करते. स्वामींच्या जीवनातून आपल्याला श्रद्धा, सेवा, प्रामाणिकपणा आणि ईश्वरभक्ती यांचा अमूल्य संदेश मिळतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो.